नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेक केले असता स्टेटसमध्ये त्यांचा जो काही अर्ज आहे हा अर्ज PM कुसुम योजनेत हस्तांतरित केलेला आहे अशा प्रकारचे स्टेटस ज्यांचे दाखवत होते तर अशा शेतकऱ्यांनी एकदा आपले स्टेटस हे चेक करून घ्या। तर मित्रांनो, आपण या स्टेटसमध्ये पाहू शकतात की अर्जाची सद्यस्थिती PM कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला, कृपया PM कुसुम पोर्टलला भेट द्या। तर मी आलेलो आहे PM कुसुमचे जे काही बेनिफिशरी लॉगिन आहे यामध्ये। तर यामध्ये बेनिफिशरी लॉगिनमध्ये मी तो MKID टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉगिन या बटनावर क्लिक करतो। लॉगिन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की तुमचा अर्ज महावितरणकडे कुसुम ब योजनेकरता वर्ग करण्यात आला आहे। कृपया या अर्ज क्रमांक, तर येथे आपणास एक MS नंबर हा दिला जातो आपल्या अर्जाचा, तर सह उपविभाग सब डिव्हिजन कार्यालयाशी संपर्क साधावा। तर अशा प्रकारची माहिती येथे दाखवली जात आहे। तर आपणास हा जो काही MS नंबर मिळालेला आहे हा MS नंबर आपण महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी लॉगिन आहे यामध्ये आपला MS नंबर पासवर्ड टाकून आपणास येथे आपले अर्ज हा येथे ओपन करून पाहायचा आहे। तर सुरुवातीस आपणास येथे फॉरगॉट पासवर्ड याच्यावर क्लिक करून तो MS नंबर आपणास येथे टाकायचा आहे। रिसेट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये नवीन पासवर्ड हा क्रिएट करून आपला अर्ज यामध्ये लॉग इन करून पाहायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपणास महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी ॲप आहे या ॲपमध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर OTP जाईल। OTP नंबर टाकून आपण त्या डॅशबोर्डला येऊ शकतात आणि तेथे आपला अर्ज हा तेथे पण आपणास एकदा चेक करून पाहायचा आहे की आपणास त्यामध्ये सेल्फ सर्वे नावाचे ऑप्शन आलेले आहे की नाही ते। जर सेल्फ सर्वे नावाचे ऑप्शन तेथे आपणास आलेले असेल तर आपण आपला सेल्फ सर्वे करून पैशाचा भरणा करून कंपनीही त्यामध्ये निवडून घ्यायची आहे। तर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत आपला अर्ज तेथे चेक केला असता स्क्रुटिनी पेंडिंग अशा प्रकारे सुद्धा माहिती दाखवली जाईल। तर आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा। तर हीच एक नवीन माहिती तुम्हाला द्यायची होती। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।